माझ्या मैत्रिणी बरगंडी कलर लावायच्या, त्यांचे पण केस काही पांढरे झाले नव्हते. पण मला थोडंसं रिअलाइज झालं की माझं प्रमाण आता जास्त वाढलेलं आहे, की असे जळालेले आहेत अक्षरशः आणि तुटलेले आहेत केस माझे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी का निर्णय घेतला बरगंडी कलर सोडून ब्लॅक कलरवरती मी का शिफ्ट झाले, तर ते मी आज तुमच्यासोबत माझा अनुभव शेअर करणार आहे. तर आजकाल म्हणजे सगळ्याच महिलांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे केस गळती आणि केस पांढरे होणे. तर हाच आहे प्रॉब्लेम सगळ्या महिलांना. तर मी काय करत होते, गेले 4-5 वर्ष झालं बरगंडी कलर लावत आहे, जो गार्नियरचा आहे. आणि माझे केस एकदम दाट होते, मोठे लांब सडक केस होते आणि पांढरे सुद्धा झाले नव्हते माझे केस. पण मला थोडंसं बरगंडी कलरचं अट्रॅक्शनच जास्त होतं. माझ्या मैत्रिणी बरगंडी कलर लावायच्या, त्यांचे पण केस काही पांढरे झाले नव्हते, पण त्यांना ते आवडायचं केस, म्हणजे बरगंडी कलरचे शेड पण, आणि त्यांना पण आवडायचे आणि मला पण आवडायचे. म्हणून मी पण म्हटलं की आता आपण पण पुण्यात राहत आहे आणि मग थोडंसं मग असं सगळ्यांच्या सारखं थोडंसं आपण पण राहायला पाहिजे असं मला वाटायचं. म्हणून मग केस पांढरे झालेले नसताना सुद्धा मग मी पण निर्णय घेतला की आपण पण बरगंडी कलर लावूया. आणि मग मी लावायला लागले. जवळजवळ 3-4 वर्ष मी बरगंडी कलर लावला. आणि तो कलर लावल्यानंतर ना जी केसांची शेड व्हायची ना, तर तीच शेड अशी चेहऱ्यावरती सुद्धा अशी रिफ्लेक्ट व्हायची. आणि चेहरा सुद्धा फेशियल केल्यासारखा एकदम असा क्लीन दिसायचा फेस एकदम. तर ती बरगंडीची शेड आहे ना, मला ती खूप आवडायची, म्हणून मी ते कंटिन्युअस तो कलर मी अप्लाय करत होती माझ्या केसावरती. पण झालं असं की मागच्या 2 वर्षामध्ये थोडं जास्त प्रमाणात तो मी हेअर कलर लावला केसांना. जॉब करत असल्यामुळे थोडंसं लोकांशी जास्त संपर्क येत होता, मीटिंग वगैरे राहायची ऑफिसमध्ये. मग ते पांढरे केस झालेले ना, ते मग खराब दिसायचं ऑफिसमध्ये, मग ते चांगलं वाटायचं नाही. आणि मग खूप केस पांढरे झाले इथे समोरून वगैरे, इथे कपाळाच्या वरती, कानाच्या इथे मागे वगैरे खूप, म्हणजे आता मी कलर केलेला आहे केसांना त्यामुळे दिसून येत नाही. आणि इथे मागे वगैरे खूप माझे केस पांढरे झालेले आहेत. एवढं प्रमाण वाढलं होतं ना ते बरगंडी कलर लावायचं. मी जवळजवळ आठवड्यातून एकदा, म्हणजे कसं 15 दिवसातून 20 दिवसातून एकदा लावायची, पण मी आठवड्याला तो बरगंडी कलर लावायला लागली. थोडीशी जरी केस पांढरे दिसायला लागले ना की लगेच लावायचा कलर. मग असं झालं होतं. आणि मग मला थोडंसं रिअलाइज झालं की माझं प्रमाण आता जास्त वाढलेलं आहे की केसांना कलर करायचं. थोडंसं माझ्या लक्षात आलं की केस सुद्धा गळायला लागलेले आहेत. आणि अक्षरशः ना, हे वरचे वगैरे केस आहे ना, तर आता तेल लावलेलं आहे त्यामुळे दिसत नाही, पण असे जळालेले आहेत अक्षरशः आणि तुटलेले आहेत केस माझे. आणि खूप लांब सडक केस होते पहिले, आता बघा माझे केस असे, हे शेंडी राहिलेली आहे केसांची आणि खूप गळायला लागलेले आहेत सध्या माझे केस. आणि हे शेपूट असं एवढंसं दिसत आहे बघा. तर अशी माझी हालत झाली आहे केसांची त्या बरगंडी कलरमुळे. आणि गार्नियरचा बरगंडी कलर मी लावत होते, आणि आता मी या 2 महिन्यामध्ये तो कलर लावायचा बंद केलेला आहे. आणि काय व्हायचं, गावी वगैरे गेल्यानंतर ना, ते बायका तिथल्या नावं ठेवायच्या की म्हणायच्या, काय तू गुलाल लावल्यासारखा कलर लावलाय केसांना, काळा कलर लावत जा असं म्हणायच्या मला. आणि सासूबाई पण माझ्या म्हणायच्या की तो कलर लावू नको म्हणून. आणि म्हणजे कसं गुलाल डोक्यात पडल्यानंतर कसा कलर येतो ना, तसा तो कलर यायचा. पण मी थोडी अट्रॅक्ट होती त्या कलर बद्दल, म्हणून मी तो लावत होती. पण मला आता रिअलाइज झालं होतं की आपण तो कलर आता बंद करायला पाहिजे म्हणून. मग कोणता कलर लावायचा हा पण प्रश्न होता. आणि नॅचरली माझे केस ब्राऊन होते पहिल्यापासूनच, आणि ते बरगंडी कलर लावून मी ती पूर्ण शेड आली होती बरगंडी कलरची केसांना. म्हटलं आता आपण ब्लॅकच कलर केसांना लावायचा. म्हणून मग मी आता 2 महिन्यामध्ये स्ट्रिक्सचा ब्लॅक कलर लावायला चालू केलेला आहे. पण आता काय झालेलं आहे, म्हणजे खूप वेळ झालेली आहे. मागेच मी ब्लॅक कलर लावायला हवा होता, किंवा मेहंदी सुद्धा लावली असते तरी चालले असतं. तर मला असं वाटतंय की म्हणजे कुठलाच कलर हा केसांसाठी चांगला नसतो. आणि केमिकल हे कलरमध्ये खूपच असतं, हेअर कलरमध्ये. तर केस खूप डॅमेज होतात, गळायला लागतात, केस अक्षरशः जळतात सुद्धा. म्हणजे तोच अनुभव मी आता माझ्या केसांच्या बाबतीत घेतलेला आहे. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की म्हणजे हेअर कलर लावताना खूप काळजीपूर्वक लावा, त्याच्यावरती थोडासा अभ्यास करा. त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन काय आहे ना, त्या सुद्धा वाचून घ्या. आणि डॉक्टरांना वगैरे सुद्धा कन्सल्ट करा की मी हा हेअर कलर लावू का म्हणून. तर माझ्या बाबतीत हे असं झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे असं झालेलं आहे माझ्या बाबतीत.
आणि हेअर कलर हा चांगला नाहीयेच मी, कारण 4-5 वर्ष झालं वापरत आहे, पण नाहीयेच हेअर कलर चांगला. तर असं झालेलं आहे आता, केस सुद्धा खूप गळत आहेत, केस तुटतायत अक्षरशः, आणि एकदम कंगव्याने केस विसरल्यानंतर सुद्धा खूपच असे म्हणजे तुटून तुटून निघतात केस, असं झालेलं आहे हालत. तर आता कसं झालेलं आहे, समोरून वगैरे केस खूप पांढरे झालेले आहेत, कानाच्या मागे इथे वगैरे, आणि मागे सुद्धा इथे खूप माझे केस पांढरे झालेले आहेत. तर हे हेअर कलरमुळे झालेलं आहे, हेच मला सांगायचं होतं. तर मग मी आता स्ट्रिक्सचा ब्लॅक कलर माझ्या केसावरती अप्लाय करते. जवळजवळ 2 ते 2.5 महिने झालेला आहे. पण ती बर्गंडी शेड होती ना, थोडीशी मागच्या बाजूला वगैरे, ती अजून गेलेली नाही. बर्गंडी शेडच आहे. पण जाईल ती आता 1-1.5 महिन्यामध्ये वगैरे जाईल ती बर्गंडी शेड. तर तर हा माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.